डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक व पदनियुक्ती सन्मान सोहळा नुकताच रॉयल हेरिटेज शालिमार नाशिक येथे नुकताच संपन्न झाला आहे। या प्रसंगी सर्वप्रथम महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून नाशिक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीला सुरुवात करण्यात आली। या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे 14 जानेवारी 2026 रोजी पक्षाला 25 वर्ष पूर्ण होत असल्याने सायखेडकर नाट्य मंदिर शालिमार नाशिक येथे प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान करून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करून वर्धापन दिन साजरी करण्यात येणार आहे। तसेच आगामी नाशिक महानगरपालिका व इतर निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार निवडणूक लढविणार असून यांसह इतर विषयांवर मार्गदर्शन म्हणून या बैठकीचे नियोजन करण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पदनियुक्त्या देण्यात आल्या। यामध्ये चर्मकार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून राजाभाऊ समशेर, नाशिक जिल्हा उद्योजक आघाडी प्रमुख संजय पवार, नाशिक महानगर युवक आघाडी अध्यक्ष तुषार उर्फ नाना पगारे यांची नियुक्ती करण्यात आली असून या बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय बाबा सानप, संपर्क प्रमुख हनुमंत काळे, महानगर प्रमुख अर्जुनदादा समशेर यांच्यासह शंकर जाधव, गणपत तिवडे, नवनाथ कांबळे, संजय पवार, छबू खरे, केदू गायकवाड, नाना गांगुर्डे, पल्लवी बहुलेकर, आशाताई चव्हाण, रमाताई जाधव, गौतम जाधव व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचे महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। खरं तर ही बैठक उपस्थित करत असताना आज प्रमुख मुद्दा हा महानगरपालिकेच्या निवडणुकांचा होता। गेल्या 25 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्ष या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत असताना या गेल्या 8-10 दिवसामध्ये आम्ही नाशिक महानगरपालिकेचे तळागाळातील माणूस आम्ही या महानगरपालिकेमध्ये उभा करणार आहे। तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने तमाम आंबेडकरी चळवळीतील अनेक दिग्गज लोक, त्याचबरोबर शोषित, दलित, पीडित जोही कोणी कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला आम्ही पक्षातर्फे उमेदवारी देणार आहे। 14 जानेवारी 2026 रोजी पक्षाचा 25व्या वर्ष पूर्ण होत असताना वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत आणि हा वर्धापन दिनासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर आम्ही बोलवणार आहोत आणि आमची एकच भूमिका राहील की येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मतदानाचा अधिकार दिला त्याच पद्धतीनं निवडणूक लढण्याचाही अधिकार दिलेला आहे आणि शोषित पीडित माणूस मी या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेत उभा करणार आहे आणि त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत। तेव्हा या संपूर्ण कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शन शिबिरसुद्धा आम्ही लवकरच घेणार आहोत आणि आमचे उमेदवार येणाऱ्या 10 दिवसामध्ये एक भव्य दिव्य पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करणार आहोत। टॉप न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक।